ढकललं म्हणून तो आईवर चिडला. आई, असा उंदीर कधी असतो का? असा उंदीर कधी असतो का? चिचू म्हणाला. आई, मला भूक लागली. आई म्हणाली, बरं चल आत. कसा येऊ? पिसारा अडकतोय. आईनं खाऊ बाहेर आणला आणि त्याला भरवलं. चिचू म्हणाला, आई, आता झोप आली. आई म्हणते, तू बाहेरच झोप. बिचाऱ्याला बाहेर झोपावं लागलं. बिचाऱ्यासोबत अद्दल घडली. सकाळी आई लवकर बाहेर आली आणि चिचूही जागा झाला. चिचू म्हणाला, आई, मला हा पिसारा नको आहे. असं होणार हे परीला माहीतच होतं. ती आधीच एका झाडाच्या मागे लपून बसली. चिचू उदास झाला. तेवढ्यात अजून एकदा परीनं जादूची कांडी फिरवली आणि तो पहिल्यासारखा झाला. आईनं त्याला मिठी मारली आणि त्याला बरं वाटलं. याच्यातून बोध घ्यायचा की कधीही हावरेपणा करू नये आणि आपल्या जवळ काय आहे त्याच्यातच समाधान राहावे. ह्या गोष्टीचे नाव आहे मोर पिसारा. चिचू उंदीर नेहमी आईच्या मागे बुणबुण करत फिरायचा. कधी कधी त्याला पक्ष्यांसारखं उडावंसं वाटायचं, तर कधी त्याला सशासारख्या उड्या माराव्याशा वाटायच्या. एकदा चिचू म्हणाला, आई, काय हा माझा काळा रंग? मी बदकासारखा गोरा हवा होता. त्यावेळी तिथून एक परी चालली होती. तिनं ते ऐकलं आणि त्याची गंमत पाहण्यासाठी ती एका झाडाच्या मागे लपून बसली. आई म्हणाली, आपल्या जंगलात रामू हत्ती सगळ्यात बुद्धिमान समजला जातो. त्यालाच जाऊन विचार. चिचू पळत रामूकडे निघाला. वाटेत त्याला मोर दिसला. तो रामूकडे पोहोचला. रामूला म्हणाला, मला फक्त मोरासारखा पिसांचा पिसारा हवा आहे. चिचूची इच्छा ऐकून रामू हसू लागला. तेवढ्यात परीनं जादूची कांडी फिरवली आणि त्याच्या शेपटीवर अगदी मोरासारखा पिसांचा पिसारा आला. तो होता छोटाच, त्याच्या मापाचा, पण सुंदर. त्याने त्याच्या शेपटीवर पाहिले. तो एकदम खुश झाला आणि तो रामूलाही विसरला. आईला पिसारा दाखवण्यासाठी तो घरी निघाला. पळून त्याला खूप भूक लागली. तो पाशी पोहोचला. त्याला पळून खूप भूक लागली. तो घाईघाईनं आत शिरू लागला. तो होता उंदीर. मोर पिसारा फुलू शकतो आणि मिटूही शकतो. तो होता उंदीर. तो पिसारा त्याचा नव्हता. तो मिटेना. तो वैतागला. तो उलटा होऊन आत शिरू लागला. बिळ पूर्ण झाकलं गेलं. आई आत घाबरली. आईनं त्याला ढुशी देऊन बाहेर ढकललं. आईनं त्याला बाहेर